शिवसेना ठाकरे गटाकडून जो काय आरोप करण्यात आला आहे बाबा 32 कोटींचा घोटाळा जो काही मशीन खरेदी यामध्ये झालेला आहे त्याबद्दल आपली भूमिका काय? छत्रपती प्रवीणराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये CVTS या विभागामध्ये पूर्ण विभागाचं नूतनीकरण आधुनिकीकरण यामध्ये काही सिव्हिल वर्क असेल, अद्ययावत अशी यंत्रसामुग्री असेल, हे करण्यासाठी एका वर्षापूर्वी आपल्या इथून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। शासनानं आमचा हा प्रस्ताव मान्य करून त्याच्या किमती ठरवणे, त्याचं टेंडर प्रोसेस करणे, त्याचे PO ऑर्डर देणे, हे सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि या विभागाचं हे 90% काम पूर्णत्वास आलेलं आहे। आणि आरोप कुणी करतं, आरोप केलेला आहे, पण याच्यामध्ये असं काही घोटाळा झाला असं काही मला काही वाटत नाही। आणि जे काही आरोप करण्यात आले किंवा आपल्या काही न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या तर त्यांचं आम्ही बातमीचं सगळं एक्सप्लेनेशन आमचे जे वरिष्ठ आहेत, वरिष्ठ कार्यालय, त्यांना सर्व कळवण्यात आलं आहे आणि पुढचा काही निर्णय जो काही घ्यायचा तो शासन स्तरावरती घेण्यात येईल। नेमक्या किमतीवरनं आरोप केला गेला आहे, या किमती नेमक्या कशा ठरवल्या जातात, त्याची काय प्रोसेस आहे? त्याची एक समिती असते शासन स्तरावरती आणि त्याची क्वालिटी पाहून सगळं पाहून ते किमती ठरवल्या जातात। यात प्रशासन म्हणून आपली भूमिका काय असते किमती ठरवण्यामध्ये? नाही, आमचं एकच भूमिका असते की प्रस्ताव पाठवणे शासनाकडे, बाकी सर्व गोष्टी ते शासन स्तरावरच असतात। आजच्या घडीला एवढा मोठा आरोप केला का, याकडे कसं बघता तुम्ही? नाही, आरोपामध्ये काही तथ्य वाटत नाही। तथ्य वाटत नाही। एकाच व्यक्तीने 3 टेंडर भरली असा त्यांचा आरोप आहे आणि जी काही टेंडर भरली ती फॉन्ट आणि हे सगळं सेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, आता तिथले जे विभाग प्रमुख आहेत आमचे CVTSचे, तर त्यांनी तसं सांगितलं की असं एकाच व्यक्तीने 3 टेंडर नाही भरले, ते वेगवेगळे आहेत। म्हणजे थोडक्यात हा केलेला आरोप हा तथ्यहीन आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो। थँक्यू सर। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या Facebook, Instaलाही नक्की फॉलो करा।